माणूस जवळ येतोय की दूर जातोय. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, वस्तू वाईट नसते, पण तिचा अतिरेक माणसाला स्वतःपासून आणि आपल्या माणसांपासून दूर नेतो. आता बघा ना, पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हते, पण माणसांच्या मनात एकमेकांसाठी वेळ होता. संध्याकाळ झाली की गावातले लोक घरासमोर बसायचे. कोणी चहा घ्यायचं, कोणी दिवसातलं सांगायचं, कोणी विनाकारण हसायचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या हसण्यात मन असायचं. आज काय होतं, एकाच घरात 4 माणसं बसलेली असतात, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल. कोणी रील्स बघतोय, कोणी चॅट करतोय, पण समोर बसलेल्या माणसाशी 2 शब्द बोलायला वेळ नाही. स्वामी सांगतात, जिथे संवाद संपतो तिथे नाती हळूहळू कमकुवत व्हायला लागतात. पूर्वी लोक दुःखी असले तर कोणीतरी विचारायचं, काय झालं रे? आता स्टेटस पाहतात आणि पुढे स्क्रोल करून जातात. एक छोटंसं उदाहरण, पूर्वी आजी आजोबा रात्री गोष्टी सांगायचे आणि नातवंड त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकायचे. आज गोष्ट मोबाईल सांगतो, पण त्या गोष्टीत मायेची ऊब नाही. स्वामी सांगतात, माणूस ऑनलाईन खूप आहे, पण मनाने ऑफलाईन होत चाललाय. आता बघा, जेवताना सुद्धा मोबाईल बाजूला ठेवला जात नाही. देवळात गेल्यावरही फोटो, फिरायला गेल्यावरही व्हिडिओ. म्हणजे क्षण जगण्यापेक्षा आपण तो दाखवण्यात जास्त व्यस्त झालोय. कारण आपल्याला आता लोकांनी पाहावं हे जास्त महत्त्वाचं वाटायला लागलंय, पण आपल्या माणसांनी समजून घ्यावं हे मागे पडलंय. स्वामी सांगतात, मोबाईलने अंतर कमी केलं, पण मनांमधली जवळीक कमी झाली. पूर्वी कोणाच्या घरी जायचं असेल तर माणूस अचानक दारात उभा राहायचा आणि घरातला आनंद बघण्यासारखा असायचा. अरे या या असं मनापासून बोललं जायचं. आज काय होतं, यायच्या आधी कॉल, मग मेसेज, मग लोकेशन, आणि तरीही वेळ नाही. पूर्वी नाती भेटायची, आज फक्त नोटिफिकेशन भेटतात. आणखी एक गोष्ट, पूर्वी एखादा माणूस नाराज असेल तर त्याच्या डोळ्यात बघून समजायचं. आज इमोजी पाठवले जातात, पण खरं मन कोणालाच कळत नाही. स्वामी सांगतात, जिथे स्पर्श संपतो तिथे भावना हळूहळू कोरड्या होतात. आई पूर्वी मुलाला हाताने घास भरवायची आणि त्या घासात प्रेम असायचं. आज मुलगा मोबाईल बघतोय, आई टीव्ही बघते आणि जेवण फक्त पोटात जातंय, मनात नाही. कधी कधी वाटतं आपण टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलो, पण माणुसकीत थोडे मागे पडलो. आता छोटी मुलं बघा, पूर्वी मैदानात धावायची, मातीमध्ये खेळायची, भांडायची, पुन्हा एकत्र यायची. आता गेम मोबाईलमध्ये आहे, मित्र स्क्रीनमध्ये आहेत आणि बालपण खोलीत बंद झालंय. स्वामी खूप खोल गोष्ट सांगतात, ज्या वस्तूमुळे माणूस स्वतःच्या माणसांपासून दूर जातो तिचा वापर करा, पण गुलाम बनू नका. मोबाईल वापरणं चुकीचं नाही, पण त्याच्याशिवाय जगता येत नाही ही खरी भीती आहे. आज एखादा मोबाईल हरवला तर माणूस घाबरतो, पण एखादं नातं हरवतंय हे लक्षातही येत नाही. स्वामी सांगतात, घर मोठं असण्यापेक्षा त्या घरात मनाने जवळची माणसं असणं जास्त महत्त्वाचं आहे. पण आज एका घरात राहूनही लोक एकमेकांच्या आयुष्यात राहिलेले नाहीत. वडील कामातून घरी येतात, थकलेले असतात, त्यांना फक्त 2 शब्द हवे असतात, पण मुलगा मोबाईलमध्ये, मुलगी हेडफोन्समध्ये आणि घरात संवादापेक्षा नेटवर्क जास्त स्ट्रॉंग झालंय. पूर्वी रात्री सगळे एकत्र बसून जेवायचे.